श्रीराम जय जय राम। रामाला अनन्य भावे शरण जा। प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको। प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे। जो काही पैसा अडका मान मरातब मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येक जण जाणून आहे। म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका। गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील। नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते। म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा। माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही। प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया। राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी। लहान मुलाप्रमाणे निरअभिमानी असावे। रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ। रामाला शरण जावे आणि मजेने असावे। आनंदाने संसार करावा। तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे। प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते आहे हे समजून समाधानात राहा। वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको। असे वागल्याने हवे नको पण नाहीसे होते आणि अहमपणाला जागाच उरत नाही। तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा। रामा तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा। तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे। आपण अभिमानामुळे मदती करता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल। पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा। समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले। ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल। म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये। हाच समाधानाचा मार्ग आहे, यातच सर्वस्व आहे। जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते। भगवंतांनी गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही, त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या। भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल। म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा। भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा। श्रीराम जय जय राम। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्रे अध्याय 20वा। ब्राह्मणीची ब्रह्मसमध बाधा दूर केली। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकास म्हणाला, श्री गुरु औदुंबर क्षेत्री आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच। त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐक। शिरोळ गावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत असे। त्याच्या सुशील पत्नीला 5 पुत्रे झाले पण एकही जगला नाही। संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही। म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले। ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले, मुली,
पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस, ते परत केले नाहीस. त्या ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच्य झाला असून तोच तुझ्या गर्भपात करवितो आहे. ते ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली. तिने ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाली, माझ्या पूर्व दुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. आता आपणच मार्ग दाखवा. त्यावर ब्राह्मण म्हणाले, मुली, तू ब्रह्मदेवाचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेस. तो दोष घालविण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा. तेथे राहून श्री गुरुचरणांची आराधना कर. हे पवित्र गुरुपीठ आहे. तू तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल. असे 7 वेळा कर. श्री गुरूंच्या चरणावर जलाभिषेक कर. नंतर काम्यतीर्थात स्नान. या आराधनेने श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तू पापमुक्त होशील. त्याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल. मग विप्रांच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री गेली. तेथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागली. 3ऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुझा वंशच वाढू देणार नाही. तुझ्या या आराधनेचा काहीही उपयोग होणार नाही. तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला. घाबरलेली ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेली. तेथे श्री गुरूंना पाहून त्यांच्या मागे लपली. श्री गुरूंनी ब्राह्मणाला विचारले, तू हिला का मारतो आहेस? तो म्हणाला, हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे. हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उर्मट भाषण ऐकून श्री गुरु संतापले. ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले, ही कन्या माझी भक्त आहे. हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे. ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे. माझे ऐकशील तर पिशाच योनीतून सुटका होऊन तुला सदुती मिळेल. ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेव. ते ऐकून ब्राह्मण संमत वरमला. त्याने श्री गुरूंना वंदन केले. त्यांचे म्हणणे मान्य केले. श्री गुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर तुला सदुती मिळेल. द्रव्यासाठी अडून बसू नको. ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान. मग ते ब्राह्मणीला म्हणाले, मुली, तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील. या ब्रह्मसंमत तुला त्रास देणार नाही. तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील. तुझे कल्याण होईल. त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला. त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंमतालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्री गुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, मुली, तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील. वंशपरंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन कर. त्याप्रमाणे तिने उद्यापन केले. त्या प्रसंगी श्री गुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले. पुढे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या वर्षी चौल कर्म करण्याचा त्या दाम्पतीचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडे आली. 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो ग्रतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पत्याला मोठाच धक्का बसला. गुरुदेव, तुझ्या कृपाप्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आला, असे म्हणून ती प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती.
आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करूनच द्यायचे नाहीत असा निश्चय करून तिने ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी तिला खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी ती हट्ट सोडेना. लोक संभ्रमात पडले, तिला दोष देऊ लागले. इतक्यात श्री गुरु नरसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्यापाशी आले. त्याने तिला सांत्वनपर बराच उपदेश केला. श्री स्वामी समर्थ मठ, कुरोपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.